सोलापूर शहरातील विविध विकास कामं रेंगाळले असल्यानं शहराची अवस्था वाईट झाली आहे. यास पालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे. याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने पालिका आयुक्त हटाव सोलापूर बचाव आंदोलन केलं. शहरातील स्मशानभूमीची अवस्था बकाल झाली आहे. या प्रकरणी पालिका प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे आयुक्तांच्या टेबलावरच मृतदेह ठेवावा लागेल असा इशारा प्रहार संघटनेने आयुक्तांना दिलेल्या एका निवेदनात दिला. तसेच लक्ष्मी विष्णू गिरणी कामगारांना घरं देण्याची मागणीही संघटनेने केली. या प्रसंगी जमीर शेख, अजित कुलकर्णी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांसह प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्याकडे बायो नावाची कंपनी ते बायोमेडिकल वेस्टचं ते काम करत होते. कोरोना काळातलं दादा, कोविड काळामध्ये जे पीपीई किट असेल जे वेस्टेज माल आहे, ते आपल्या सोलापूरमध्ये एका ठिकाणी 50 ते 60 टन गाडून ठेवलेले आहे. महानगरपालिका आयुक्तांना कारवाई करत नाही त्याच्यावर. महापालिका आयुक्त कामच करत नाही. फक्त भेटायला वेळ दिली, हे दिली, हे त्यांची हे भाषा. बाहेर काढा म्हणून सांगितलं त्यांना. 3 दिवस 3 रात्र आम्ही पाण्याच्या टाकीत बसलो होतो. महापालिका आयुक्तांनी का काढलं नाही दादा, त्यांना विचारा. एका अधिकाऱ्यांना येऊन सोलापूरच्या भौगोलिक परिस्थितीला ती कधी धोका होऊ शकतो दादा त्याच्यापासून. डिटेल्स घ्या तुम्ही. पर्यावरण विभागाला विचारतो की जगात या काळात जगामध्ये असल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्या पुढे काही गोष्टी एमपीसीबीचे अधिकारी आहेत महाराष्ट्र बोर्ड पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि इकडे काय म्हणजे हे परिस्थिती अशी आहे ते सगळं म्हणजे डिटेल्स द्या ना. तुमच्यापर्यंत यायची गरज नव्हती दादा. अधिकारी हेच करत नाहीत. दादा प्रशासन फक्त बाकीच्या लोकांचं ऐकत नाही. दादा तुमच्यापर्यंत सांगा. आम्हाला यायची गरज नाही दादा. यांनी काम केलं की शेवटचं सांगतो दादा, आम्ही सत्यता दादा तुमच्यासोबत. आम्हाला दुय्यम वागणूक दिलं जाते प्रशासनमध्ये सुद्धा आणि शासनामध्ये सुद्धा. आम्ही कुठेही यायचं तर परत पोलीस आम्हाला धरून आणतात. म्हणजे आम्ही आंदोलन नाही करत. तर याच्या संदर्भात थोडासा महायुतीमध्ये आहे त्याचाही विचार करा. सत्यता आहे की नाही? उपमुख्यमंत्री आम्ही सत्तेत असताना सुद्धा ज्यांना PA लोक आमचे फोन उचलत नाही, काय नाही. आम्ही भेटणार. आम्ही दादांना भेटून सांगतो तुला आमचा तुमचा काय वाद नाही आहे. हे हिंदू स्मशानभूमीचं आहे. महापालिका आयुक्त काम करत नाही. सगळा नुसता भ्रष्टाचार चालू आहे सगळा इथे. कुठल्याही गोष्टीची चौकशी करत नाही, कुठलंही काय करत नाही. वेळ दिला तर काय म्हणून म्हणते माहिती का, तुम्हाला वेळ दिला म्हणून. आणि पब्लिक सर्वंट वेळ दिला म्हणजे द्यायलाच पाहिजे. या कामासाठी वेळ दिला नाही, मॅडम काम करत नाहीत. मॅडमची बदली करा, आम्हाला एवढंच पाहिजे, दुसरं काय नाही. सोलापूर मॅडम हटवून सोलापूर बचाव. मोबाईल 2 महिन्याखाली शालेय पोषण आळ्या निघाले. अक्षरशः पालकमंत्री आणून दाखवलं निर्देश. मागच्या तारखांनी पालकमंत्र्यांनी सांगितलं आळ्या निघाल्या. कुठले सोलापूर अक्षरशः लचके तोडते. लचके तोडायला नाही. माझ्याजवळ पुरावे हिंदू हे मोदीचे. कालच आम्ही प्रतिकात्मक यात्रा काढून हिंदू स्मशानभूमी मोदी येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं. त्याच्यानंतर प्रशासन जागं झालेलं नाही आहे. 8 दिवसाचा अजूनसुद्धा अल्टिमेट देतो. यापुढं जर कुठल्याही पद्धतीची जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही, की संबंधित ठिकाणची जी साफसफाई झाली नाही, हिंदू मोदी स्मशानभूमी असेल किंवा इतर सोलापुरातले स्मशानभूमी असतील, त्याची जर साफसफाई केली नाही तर आयुक्तांना इतर त्यांच्या आवारामध्ये सांगतो, अजितदादांना सुद्धा सांगितलेलं आहे की डेड बॉडी जर यापुढे झाली तर एखाद्या डेड बॉडी 100% महापालिका आयुक्ताच्या टेबलवर आणून ठेवणार. हे पालिका आयुक्तांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर निखिल मोरे जो आहे प्रदूषण अधिकारी, तो सुद्धा चोर आहे. तो आतून टेबल खालून पैसे घेतो, कुठल्याही पद्धतीची कारवाई करत नाही. त्याच्यानंतर 50 ते 60 टन जे आत्ता जमीरभाईंनी सांगितल्याप्रमाणे कोरोना काळातील जे वेस्टेज आहे ते पुरून ठेवलेलं आहे, ते काढलेलं नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा आंदोलन झालं. हे महापालिका आयुक्ताच्या टेबलवर आणून टाकणार, हे डोक्यात ठेवा. तुम्ही महिला असतील, पहिल्यांदा महिला आहे म्हणून त्यांना सॅल्यूट करतो, पण तुमच्या कामाचं मात्र जे आहे, तुम्ही कामं रेंगाळत आहे. तुम्ही कुठल्याही पद्धतीचे कामकाज करत नाही. तुम्ही फक्त टक्केवारी घेता, हे या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण बघत असाल की सोलापूर शहरातील विशेष म्हणजे हिंदू जे स्मशानभूमी आहेत त्याची अवस्था एकदम वाईट झालेली आहे. एकीकडे महानगरपालिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासक आहे आणि प्रशासक असताना या हिंदू स्मशानभूमीची विकास असेल, त्या ठिकाणी स्वच्छता असेल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, ही सर्व करणे महानगरपालिकेला कर्मप्राप्त असताना ते करत नाही आहे. आणि वारंवार तुम्ही बघितलं तर हिंदू स्मशानभूमीमध्ये तुम्ही जर गेला तर 50-100 कुत्रे तिथं मोकाटपणे फिरत असतात आणि त्याच्यावर मात्र महानगरपालिका कुठलीही कारवाई करत नाही. आणि एखादा हिंदू बांधव तिथं वारला आणि तिथे जे अंत्यविधी करत असेल तर राहिलेलं ते अवशेष जे ना हे कुत्रे त्याचे अक्षरशः लचके तोडायचं काम त्या ठिकाणी होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महानगरपालिकेचे आयुक्त म्हणतात की लोक घाण करतात, आम्ही साफ करतो. म्हणजे महानगरपालिकेचा अर्थ काय, महानगरपालिकेच्या आयुक्ताचा अर्थ काय हे आम्हाला अजूनही कळलेलं नाही आहे. ह्या संदर्भात निवेदन देऊन महानगरपालिकेचे आयुक्त असतील
संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. दुसरी एक विशेष बाब म्हणजे सोलापूर शहरात असलेल्या लक्ष्मी विष्णू कामगारांना जे 3200पेक्षा जास्ती आहे त्या कामगारांना घरं मिळवून द्यावं म्हणून प्रहार गेल्या 3-4 महिन्यापासून पाठपुरावा करतं. त्या संदर्भात पालकमंत्र्यांना भेटलं, आज अजितदादांना भेटून सांगितलं की मुंबई पुण्याच्या धर्तीवर सोलापूरमध्ये सुद्धा लक्ष्मी विष्णू कामगारांना न्याय दिला पाहिजे. आणि बायोक्लिनचा एक विषय होता, जे कोविड काळामध्ये 50 ते 60 टन कचरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका बायोक्लिन नावाच्या कंपनीने ते पुरून ठेवलं, ते बाहेर काढा. महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला निलंबित करा, MPGPचा अधिकारी मोरेला निलंबित करा, अशी मागणी मी अजितदादाकडे केली. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत CBSE पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.